रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. आज मित्रांनो, आज आषाढी एकादशी. लाखो वारकऱ्यांच्या मुखी एकच नाम आहे, विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. आजचा दिवस विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा आहे. पण या पवित्र दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया का? ज्या विठ्ठलाचं नाम आपण इतक्या प्रेमाने नामस्मरण करतो, त्या विठ्ठल शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हो? हा फक्त देवाचं नाव आहे की या एकाच नावात संपूर्ण अध्यात्म दडलं आहे? की या विठ्ठल नावाचा अर्थ नेमका काय सांगतो? तत्वज्ञान कोणतं सांगतं? सध्याने विठ्ठल म्हणजे फक्त विटेवर उभा असलेला देव नव्हे. संतांच्या अनुभूतीनुसार विठ्ठल म्हणजे संपूर्ण विश्वात ठासून भरलेलं परम चैतन्य. म्हणूनच वारकरी म्हणतात, जिकडे पाहे तिकडे विठ्ठलच दिसतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी विठ्ठल या शब्दाचा जो अर्थ सांगितला आहे, तो ऐकल्यावर विठ्ठलाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल हो. तर चला तर जाणून घेऊया विठ्ठल म्हणजे नेमकं काय, संतांनी सांगितलेलं गूढ रहस्य. हे वारकरी, पाऊस असो, वारा असो की ऊन असो, कोणत्याही संकटाची तमा न बाळगता रामकृष्ण हरीचा गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या वाटेवर अविरत चालत असतात. यांना ही शक्ती नेमकी कुठून मिळते बरं? तर ही शक्ती त्यांना भक्तीच्या बळावर पंढरीची वाट चालण्यासाठी शक्ती देते. विठ्ठल म्हणजे वि म्हणजे विश्व, ठ म्हणजे ठासून भरलेला आणि ल म्हणजे लीन म्हणजे आध्यात्मिक अर्थ असा सांगितला आहे की विश्वामध्ये ठासून भरलेला लीन असा विठ्ठल. भक्तांच्या प्रेमासाठी विटेवर उभा राहिला आहे. भक्तांची वाट बघत तोच तो आपला विठ्ठल. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वर माऊलींना विठ्ठलात साक्षात श्रीकृष्ण, माधव आणि परब्रह्माचे दर्शन झाले. म्हणूनच त्यांनी विठ्ठल हे केवळ एका मूर्तीचे नाव नाही, तर सर्वव्यापी परमेश्वर आहे असे अनुभवले. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान. आपला विठ्ठल, आपली विठ्ठल माऊली विटेवर उभा असलेला, कटीवर हात ठेवलेला विठ्ठल हेच ध्यानातील सर्वोच्च रूप आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तसंच संत नामदेव महाराज म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. नामदेव महाराजांनी सांगितलं, सर्व तीर्थ, सर्व क्षेत्र आणि सर्व पूजा म्हणजेच आपला विठ्ठलच आहे. संत परंपरेत अगदी सांगितला जाणारा हा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सर्व विश्वात भरून राहिलेला परमात्मा म्हणजेच आपला विठ्ठल माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल हे एक नाव उच्चारताच वारकऱ्यांच्या, लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात.
जे शेकडो वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाम घुमत आहे आणि कानाकोपऱ्यातून वारकरी येत आहेत ते फक्त विठ्ठल विठ्ठलसाठी. विठ्ठल हे फक्त एक नाव नाही तर कोट्यावधी भक्तांचा श्वास आहे. शेकडो वर्षापासून संत, वारकरी आणि भक्त या नावातच परमेश्वराचा अनुभव घेतात. पण आणि संतांनी सुद्धा सांगितलं आहे की या एका नावात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. संत नामदेव महाराजांना विठ्ठल मंदिरातच दिसत नाही तर संपूर्ण सृष्टीत दिसत होता. त्यांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे सर्वत्र व्यापून राहिलेला परमेश्वर आहे. तर संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल म्हणजे भक्ताच्या प्रेमाला धावून येणारा देव आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींना विठ्ठलात परब्रह्म दिसले. नामदेव महाराजांना विठ्ठल सर्वत्र दिसला आणि तुकाराम महाराजांना विठ्ठल भक्तांचा सखा वाटला. म्हणून विठ्ठल हे केवळ एक नाव नाही तर तो भक्ती, प्रेम आणि परमात्म्याचा अनुभव आहे. जर मी तुम्हाला विचारलं की विठ्ठल म्हणजे काय हो, तर तुम्ही कदाचित म्हणाल विठ्ठल म्हणजे पंढरपूरचा देव. पण एवढंच उत्तर पूर्ण आहे का? नाही. संतांनी ज्या विठ्ठलासाठी आयुष्य वेचलं, लाखो वारकरी ज्याचं नाम घेत चालतात, त्या विठ्ठल नावाचा अर्थ आता आपण जाणून घेतलेला आहे. विठ्ठल या एका शब्दात संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान दडलेलं आहे. आज आपण आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी सर्वजण विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन एकच प्रार्थना करूया. हे विठ्ठला, आमच्या जीवनात भक्ती, सद्बुद्धी आणि समाधान दे. आपल्या मुखी अखंड नाम तुझे असू दे. जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त हो, याआधी आपण पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा महासागर याचं रहस्य ऐकलं. तसंच नंतर आपण विठ्ठल नाम म्हणजे काय, विठ्ठल म्हणजे नेमकं काय, त्याचं गूढ काय हे आपण आज ऐकलं. आणि यापूर्वी आपण दिंडी म्हणजे काय, दिंडीचं महत्व काय हे आपण जाणून घेतलं. मला सांगा, तुमच्या मते विठ्ठल म्हणजे काय हो? संतांनी सांगितलेली कोणता अर्थ तुम्हाला जास्त आवडला, मनाला भावला? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या स्मार्टर गीता 21 या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.